नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर आज मी आलो आहे रावेत येथील राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान या ठिकाणी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत हे गार्डन आहे आणि या गार्डनच्या ठिकाणी भरपूर अशी पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. आपल्या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला शांतता, हिरवळ आणि मनाला फ्रेश करणारी जागा शोधायची असेल तर रावेतमधील हे सुंदर उद्यान नक्कीच तुमच्यासाठी आहे. हे उद्यान सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी खूपच छान असे गार्डन आहे. इथे तुम्हाला सुंदर हिरवळ, स्वच्छ वातावरण, चालण्यासाठी ट्रॅक आणि मुलांसाठी खेळण्याची जागा देखील पाहायला मिळते. जर तुमच्या आगाऊ बाळाचं डोकं फिरलं असेल आणि ते डोकं तुम्हाला शांत करायचे असेल तर तुम्ही शांतपणे या गार्डनला या आणि त्याचं डोकं शांत होईपर्यंत थांबा. गॅरंटीने त्याचं डोकं शांत होईल. जर तुम्ही तुमच्या बाळाला या गार्डन मध्ये आणत असाल तर थोडं निवांत वेळ काढून या, म्हणजेच निदान 1-2 तास तरी, कारण की या गार्डन मध्ये खेळायला भरपूर अशा वस्तू आहेत. मी जेव्हा कधी या उद्यानात येतो तेव्हा माझं मन खरंच खूप फ्रेश होतं. खूप सारी झाडे, थंड हवा आणि तो पक्ष्यांचा आवाज. शहराच्या गर्दीत अशी शांत जागा मिळणं म्हणजेच वेगळीच फिलिंग आहे. आणि हो, एक महत्वाचे सांगायचे विसरलो. जर तुमच्या घरी कुत्रं मांजरं असेल, हो सॉरी बरं का, कुत्र्या मांजरांना सुद्धा नावं असतात. बरं, गोलू, मोलू, बंटी, शंटी, अल्बर्ट, रॉबर्ट, जो कोणी असेल त्यालाही या गार्डन मध्ये नक्की आणा, कारण की त्यालाही हे गार्डन नक्की आवडेल. हा समोर जो दिसतोय तो श्वान मला बघताच मला बोलला, ए बाबा माझा व्हिडिओ बनव हा. मी म्हटलं बरं बाबा. कुटुंबासोबत शांत वेळ घालवण्यासाठी, फिटनेससाठी किंवा फक्त रिलॅक्स होण्यासाठी हे उद्यान एक परफेक्ट ठिकाण आहे. व्हिडिओ शूटिंगसाठी किंवा फोटोसाठी सुद्धा ही जागा खूप सुंदर आहे. विशेषतः सकाळचा किंवा संध्याकाळचा वेळ असेल तर इथलं वातावरण अजूनच आकर्षक दिसतं. जर तुम्ही सुद्धा पिंपरी चिंचवड किंवा रावेतच्या परिसरात राहत असाल तर या गार्डनला एकदा नक्की भेट द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.